हॅलो नमस्कार सर्वांना। मी प्रतीक्षा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज आपण भेंडी एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि खूप मस्त लागते। न खाणारे सुद्धा आवडीने खातील ही भेंडीची भाजी आणि डब्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ही बघा, ही पाव किलो भेंडी घेतली आहे, म्हणजे 250 ग्राम, आणि खूप कवळी होती भेंडी। याला व्यवस्थित असं पुढचा पाठचा भाग कट करून असं ती मोठी होती म्हणून 3 भाग केले आणि असे पातळ उभे काप केले। तुम्हाला पाहिजे तर गोल पण काप करून घेऊ शकता तुम्ही। हे बघा, अशा पद्धतीने सर्व भेंडी कापून घेतली आहे मी। असं पाठचा पुढचा भाग कट करून असं पातळ पातळ काप करून घेतल्यात आणि खूप झटपट बनते आणि अजिबात चिकट होत नाही। हे बघा, अशा प्रकारे सर्व पातळ करून घेतल्यात काप याचे। आता यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ चवीनुसार आत्ताच टाकून घ्या, कारण नंतर मीठ टाकणार नाही आहे मी। जर तुम्हाला वाटलंच गरज तर नंतर पण टाकलं तर चालेल। हळद टाकून घेतली आहे, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, आणि खूप मस्त लागते। लहान मुलं पण आवडीनं खातील ही भाजी, इतकी छान लागते। आणि सुकी असल्यामुळं काय तोंडी लावायला पण छान होईल। न खाणारे सुद्धा आवडीनं खातील तुम्ही। गरम मसाला, धने जिरे पूड नसेल तरी चालेल, हा सिक्रेट मसाला टाकला ना, धने जिरे पुड्याची पण गरज नाही लागणार। हे बघा, मॅगी मसाला वापरला मी। मॅगी मसाल्यामुळे भेंडीला खूप उत्तम चव येते आणि खूप मस्त लागते। थोडीशी धने पावडर होती माझ्याकडे, ती टाकली मी, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि नंतर हे सर्व मसाले कोरडे याला व्यवस्थित लागण्यासाठी थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। हे बघा, आपले पूर्ण मसाले भेंडीला लागले आहेत। आता आपण एक कढई ठेवून घेऊया। कढईत एक पळी तेल टाकलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। हे बघा, जिरं टाकलं ना, जिरं मस्त तडतडतंय, व्यवस्थित फुलून आलं ना जिरं की फोडणी मस्त बसते आणि जिराचा फ्लेवर पण मस्त येतो फोडणीमध्ये। त्यानंतर चिमूटभर हिंग टाकलं मी। हिंग पण व्यवस्थित आपलं फोडणीमध्ये भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये ठेचलेल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात। हे बघा, जर तुम्ही लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल। आणि थोडासा लसूण व्यवस्थित लालसर असा रंग येईपर्यंत परतून घेऊ। आणि नंतर यामध्ये मी जवळजवळ 3 चमचे, आपण पोह्याचा चमचा जो खातो ना, त्या पोह्याच्या चमच्याने 3 चमचे बेसन पीठ घेतलं आहे, कारण आपण बेसन भेंडी बनवतो ना, त्यासाठी 2 चमचे टाकले। आता हा शेवटचा 3 चमचे टाकल्याने व्यवस्थित तेलात याला तळून व्यवस्थित परतून घेते आहे। तेलामध्ये खूप मस्त बेसन भाजून निघतं। पाहिजे तर तुम्ही पूर्वतयारी म्हणून आधी कढईमध्ये बेसन भाजून घेऊ शकता आणि तो आपण मसाला जेव्हा टाकतो तेव्हाच व्यवस्थित भेंडीला लावून घेऊ शकता बेसन। पण तेलामध्ये काय होतं, मस्त खमंग असं भाजून निघतं। आणि बेसनला सतत फिरवत राहायचं आहे, कारण करपू द्यायचं नाही आहे। हे बघा, बेसनाला किती मस्त बबल्स आलेत। आता यामध्ये थोडंसं मी कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च टाकली आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित। आता यामध्ये भेंडी टाकून घेऊया आपण। हे बघा, सर्व भेंडी व्यवस्थित यामध्ये टाकून घेतले आणि नंतर याला सतत आपल्याला व्यवस्थित खालीवरी करून असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने भेंडी व्यवस्थित परतून घेते आहे मी। हे बघा, अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने फिरवून घेऊन याला 1-2 मिनिटभर झाकण ठेवून हे थोडंसं बेसन राहिलेलं त्या वाटीमध्ये ते टाकून घेतलं आहे मी। नंतर आपण 1-2 मिनिटभर झाकण ठेवून घेऊया, कारण हे वाफेवरच शिजते भेंडी। याला अजिबात आपल्याला म्हणजे सुरुवातीला भाजून घ्यायची गरज नाही। हे बघा, भेंडीचा थोडाफार कलर चेंज झाला आहे, म्हणजे जवळजवळ 80% भेंडी शिजली आहे ही आता।
आणि बेसन पण बघा किती मस्त टेक्स्चर आले बेसनचं. थोडंसं आणखीन याला आपल्याला परतून घेऊन आणखीन थोड्या वेळासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण ही अगदीच मोकळी होते. थोडंसं असं आणखीन थोडं कच्चापणा आहे असं वाटत होतं मला, म्हणून मी परत एक वेळेस झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेणार आहे मिनिटभरासाठी. हे बघा, झाकण ठेवलं आणि 1 मिनिटभर वाफ काढून घेते आणि दुसरी कामं करते त्याच टायमिंगमध्ये. तर तुम्ही सतत म्हणजे झाकण ठेवून विसरून जाऊ नका, सतत याला पाहत राहा, कारण आपण यामध्ये पाण्याचा अंशही वापरला नाही, त्यासाठी भेंडी करपण्याचे चान्सेस असतात. तर तुम्ही परतत राहा. हे बघा, आता झाकण काढून झाल्याच्या नंतर ना किती सुट्टी दिसते भेंडी, आणि बघा कलर किती मस्त दिसतोय ना, एकच नंबर झालेली आणि चवीला पण खूप छान लागत होती. हे बघा, मी एका वाटीमध्ये घेतलं आहे. बघा किती छान दिसते. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू